देव बोलतो का हो? देव भेटतो का हो? अहो देव भेटतो ना, देव बोलतो ना, परंतु देवाबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये तेवढा अट्टहास असावा लागतो. मग महाराज आम्ही तर फार देवाची भक्ती करतो ना महाराज, आम्ही फार देवदेव करतो ना, लांब लांब देवाला जातो ना महाराज. लोकांनी ट्रिपा काढायच्या, आम्ही 15,000 रुपये भरायचे आणि आम्ही ट्रिपाला जायचं. आम्ही एवढे लांब लांब देव करतो तरी सुद्धा देव आमच्या स्वप्नात सुद्धा येत नाही महाराज. आणि तुम्ही म्हणता देव भेटतो, देव बोलतो. अरे भेटतो ना देव, देव बोलतो ना. नवे नवे देव आपल्या हाताने जेवतो सुद्धा, परंतु तेवढा अट्टहास आपल्या अंतःकरणामध्ये देवाबद्दल असला पाहिजे. तुम्ही आम्ही देवाला जातो, देवाच्या मंदिरामध्ये जातो, परंतु तुम्ही आम्ही कधी देवाला काय मागणं मागतो? तुम्ही आम्ही देवाला आपल्या प्रपंचाविषयी मागणं मागता. देवा आमच्या नातवाचं लग्न होते, देवा आमच्या पोराचं लग्न होते, आमच्या घरी मोठा बंगला असावा, आमच्या घरी गाडी असावी, आमच्याकडे संपत्ती असावी, धन दौलत असावी, आम्हाला सुखा समाधानाने ठेव देवा, असं देवाला मागणं मागतो. परंतु मला सांगा, आतापर्यंत देवाला तुम्ही मागणं मागितलं का? देवा तुझी भेट आम्हाला कधी होईल असं देवाला कधीतरी तुम्ही म्हटलात का? नाही म्हटलात ना. मग देव कसा तुमच्याकडे येईल मला सांगा ना महाराज. तुम्ही एवढं सांगता देव येतो, देव भेटतो, देव बोलतो, देव चालतो तुमच्या आमच्या सोबत. याच्या अगोदर कोणाला देव भेटलाय का? याच्या अगोदर कोणाकडे देव आलाय का? तर आलाय ना, भेटलाय ना देव. माझ्या साधू संतांकडे देव आला. एक संत सांगतो, श्री संत पंढरीश पांडुरंग परमात्मा ते लढिवाळ भक्त म्हणजे संत नामदेव महाराज. नामदेव महाराजांच्या हातातून देवानं जेवण केलंय, देवानं जेवावं नामदेव महाराजांच्या हातून. एवढी भक्ती नामदेव महाराजांची होती, एवढा हट्टहास नामदेव महाराजांचा देवाबद्दलचा होता. लक्षात घ्या, नामदेव महाराजांचे वडील दामा शेट्टी, त्यांचा व्यवसाय होता कापड उद्योग. आणि एक दिवस बाजारचा दिवस होता आणि त्या दिवशी दामा शेट्टींना कापड घेऊन बाजाराला जायचं होतं. आता उशीर झाला होता, कापडाचं गाठोडं बांधलं, निघाल्याच्या नंतर लक्षात आलं भगवंताला नैवेद्य दाखवायचा आहे, परंतु आपल्याला जाण्यासाठी उशीर झालाय. हाक मारली, नामा मी गावाला चाललोय पहा, देवाला नैवेद्य तेवढा जेवू घाल पहा. नामदेव महाराजांना आनंद झाला. आज मी देवाला जेव घालण्यासाठी जाणार. रोज माझे वडील जातात देवाला जेव घालण्यासाठी आणि आज मी देवाला नैवेद्य दाखवणार, देव माझ्या हातून जेवणार. नामदेव महाराजांना आनंद वाटला. नामदेव महाराजांनी ताट भरलं आणि नैवेद्य घेऊन देवाच्या समोर गेले, पांडुरंगाजवळ गेले आणि देवाच्या समोर ताट ठेवलं. देवा नैवेद्य आणलाय, जेवण करून घे. देव काय बोलायला तयारच नाही. कसा बोलल? मूर्त होती ना, मूर्त कशी बोलत? देवाला आवाज दिला, देवा ताट आणलंय तुझ्यासाठी, जेवण करून घे. देव काय बोलायला तयार नाही. मग नामदेव महाराजांना वाटलं की रोज माझे वडील येतात आणि आज वडील न आले नाहीत, मी आलो म्हणून देव रुसला की काय? देवा रोज माझे वडील येतात म्हणून तू जेवण करतो आणि आज माझे वडील आले नाही, मी आलो नैवेद्य घेऊन, तर तू जेवण करत नाही. माझा राग आहे का रे देवा तुला? असं करू नको. उद्या परत माझे वडील येतील, परंतु आजच्या दिवस माझ्या वडिलांनी मला काम सांगितलं, देवाला जेवू घाल, तर देव जेवला नाही तर देव उपाशी राहील. मला आज तुला जेवू घालायचं सांगितलंय, तर आज तुला माझ्या हातून जेवण करावंच लागणार आहे. देवा नाविलाज झाला. देव काय यायला तयार नाही, देव काय ऐकायला तयार नाही. नामदेव महाराजांना वाटलं आपण आल्यामुळे देव नाराज झाला. नामदेव महाराजांनी हट्ट धरला, देवा तुला यावंच लागल, देवा तुला यावंच लागल आणि माझ्या हातून जेवण करावंच लागल. नामदेव महाराजांनी आपलं मस्तक देवाच्या पायावर आदळायला सुरुवात केली, देवाच्या पायावर आपटायला सुरुवात केली. एक वेळ झाली, दोन वेळ झाले. आता भगवंताला वाटलं जर आपण आता विटेवरून खाली उतरला नाही आणि जेवण केलं नाही तर आता हे एवढं पोरग आपल्या चरणावर जीव देईल. भगवंत तात्काळ विटेवरून खाली आले आणि खाली आल्याच्या नंतर नामदेव महाराजांना धरलं, नामदेव महाराजांना उठवलं आणि उठवल्याच्या नंतर नामदेव महाराजांनी देवाला पाहिलं. आणि देवाला पाहिल्याच्या नंतर आता नामदेव महाराजांनी पाहावं ना, आपण डोकं आपटलंय देवाच्या चरणावर, आपल्या डोक्याला किती लागलंय, रक्त आलंय का, हे नामदेव महाराजांनी पाहावं ना. तर नामदेव महाराज विसरून गेले आणि देवाला जीव घालायला लागले.
नामदेव महाराज देवाला जेवू घालायला लागले आणि साक्षात भगवंत, जगाचा बाप, जगाचा मालक माझ्या नामदेव महाराजांच्या हाताने जेवण करू लागला. एवढी भक्ती, एवढं प्रेम माझ्या नामदेव महाराजांचं देवाबद्दल होतं. अरे माझ्या नामदेव महाराजांनी देवाबद्दल अट्टहास केला म्हणून साक्षात भगवंताला सुद्धा यावं लागलं आणि हातून जेवण करावं लागलं. देव सुद्धा तुम्हाला भेटेल ना, देव सुद्धा तुमच्या आमच्या सोबत बोलेल ना, परंतु कधी देवाबद्दलचं तेवढं प्रेम आपल्या अंतःकरणात पाहिजे, देवाबद्दलची तेवढा अट्टहास आपल्या अंतःकरणात पाहिजे, तेव्हाच देव तुमच्या आमच्याकडे येईल.